नमस्कार, मी श्रद्धा मस्के. लोकनजर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण पाहू शकता, आज आपण प्रभाग क्रमांक 14 मध्ये अविनाशजी देऊळकर यांच्या इथे जमलेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता निवडणुकीचे मनपाच्या निवडणुकीचे वारे हे जोरासोराने चालू आहे आणि निवडणूक ही आता तोंडावर आलेली आहे. चला तर आपण जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. दादा, आता निवडणूक तोंडावर आलेली आहे, तुम्ही जनतेला काय आवाहन कराल? काय तुमचं मत? जनतेला आवाहन करणार आहे की सर्वांनी मतदान करावे आणि भारतीय जनता पार्टीला भरघोस मताने निवडून द्यावे. आणि त्याचबरोबर निवडणुकीच्या दिवशी हा एक सुट्टीचा दिवस म्हणून लोक एक त्यांचा समज आहे, यावर तुम्ही काय सांगाल? काय त्यांना उपदेश देणार? निवडणूक हा सुट्टीचा दिवस नसून सर्व लोकांना एकत्रित करणे आणि मतदान करून घेणे ह्यासाठी तो दिवस आहे आणि सगळ्या लोकांनी आवर्जून आपले मतदान करावे ही नम्र विनंती. आणि त्याचबरोबर निवडणूक पॅनलमध्ये जेव्हा निवडणूक करतात त्यावेळेस वयोवृद्ध लोकांना आणि सर्वांना काय तुम्ही हे केलं, प्रोव्हाइड केलेलं आहे काय सोयी सुविधा? आम्ही जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यासाठी ऑटो रिक्षा केलेला आहे आणि 2 गाड्या पण ठेवलेल्या आहेत. समजा कुठून लांबून आणायचं आहे त्यांना, बाहेर गाव किंवा 10 किलोमीटर 20 किलोमीटर अशा ठिकाणून आणायचं असेल तर आम्ही 2 गाड्याची व्यवस्था केलेली आहे आणि इतर क्षेत्रातनी प्रत्येक एरियातनी 2-2 3-3 ऑटो रिक्षाची व्यवस्था केलेली आहे. आणि तुम्ही डोर टू डोर जाऊन तुम्ही आपल्या पक्षाचा प्रचार केलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला जनतेचा काय असा प्रतिसाद मिळत आहे? अनुकूल आहे सर्व आणि सर्व लोक म्हणतात की पक्का एकदम भारतीय जनता पार्टीचं 4ही सीट आम्ही निवडून आणू. धन्यवाद. चला तर जुळून राहा लोकनजर चॅनल करिता. श्रद्धा मस्के सह मुकेश डोके, अमरावती.